शिक्षकांचे प्रश्न फेब्रुवारी अखेरपर्यंत न सुटल्यास उग्र आंदोलनाचा इशारा. उपसंचालक कार्यालयाबाहेर शिक्षकांच्या समस्येचा महादरबार. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागीय उपसंचालक कार्यालय नाशिक रोड येथे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व कामासंबंधित महाशिक्षक दरबार संपन्न झाला. यावेळी नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांसह नाशिक विभागातील शेकडोंच्या संख्येने शिक्षकांनी आपल्या समस्या मांडल्या. शासनाच्या लाल फितीत अडकलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत मागण्या मार्गी न लागल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नाशिक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात आयोजित केलेल्या शिक्षक जनता दरबारात सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. नाशिक विभागातील शिक्षक व शिक्षण उपसंचालक यांच्यात समन्वय साधून त्रस्त शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी 4 जिल्ह्यातील शिक्षकांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. मात्र या जनता दरबाराचे कोणतेही नियोजन नसल्याने एकाच वेळी नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित राहिल्याने गोंधळ उडाला. आमदार किशोरभाऊ दराडे, उपसंचालक संजय कुमार राठोड, शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्रकाश आहिरे, श्रीधर देवरे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्यासमोर शिक्षकांनी अक्षरशः कामांचा व समस्यांचा पाऊस पाडला होता. शिक्षकांच्या भावना अत्यंत तीव्र असल्यामुळे सभेने उग्र स्वरूप धारण केले होते. शिक्षण विभाग बनावट शालार्थ आयडी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने अनेक निर्णय राज्यस्तरावर प्रलंबित असल्याचे शिक्षण उपसंचालक संजय राठोड यांनी स्पष्ट केले. मात्र या कारणांमुळे शिक्षकांचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शालार्थ आयडी, शिक्षक मान्यता, पुरवणी बिले, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांच्या समस्या, एकस्तर समस्या, कला शिक्षकांच्या समस्या, सेवा सातत्य, बदली, मान्यता यासारख्या अनेक समस्या मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे नेते व शिक्षक समस्या घेऊन उपस्थित होते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मांडले. त्यात वेतन रखडणे, शालार्थ आयडी, शिक्षक व मंडळ मान्यता, सेमी इंग्लिश मान्यता, वैद्यकीय बिले, सेल्फ फायनान्स, अनुकंपा भरती आदी प्रश्नांमुळे शिक्षकांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शाळांमध्ये तातडीने कायमस्वरूपी मुख्याध्यापक नेमावेत. संस्था चालकांची मनमानी असलेल्या शाळांमध्ये प्रशासक नेमावा. गेल्या 1 वर्षापासून रखडलेले कंत्राटी शिक्षकांचे वेतन त्वरित अदा करावे. पवित्र पोर्टलवरील भरतीतून 14 वर्ष कार्यरत शिक्षकांना वगळू नये. रखडलेल्या शालार्थ आयडींना तातडीने मान्यता द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिक्षकांच्या तक्रारी व समस्या विभागाला पूर्णपणे ज्ञात आहेत. काही मागण्या शासन स्तरावर असल्याने निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहे. मात्र या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, असे शिक्षण उपसंचालक संजय राठोड यांनी सांगितले. नमस्कार सर, मी अंशकालीन निदेशकांची महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून आता मला लोकांनी निवडलं आहे. मी आज त्यांच्यासाठी 2012-13 ते 2026 पर्यंत कार्यरत आहे. मी माझ्या एका शाळेवर पण स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत आहे. आमचा जो विषय आहे, महाराष्ट्रात सर्वात नामांकित आणि गाजलेला असा एकही मंत्री महोदय नाही, कोणते अधिकारी नाहीत का त्यांना आमचा विषय माहीत नाहीये. आमचा विषय हा 2012-13 पासून तर 2026 पर्यंत शासनाने तो पेंडिंग ठेवलेला आहे. त्यावर कोर्टात याचिका टाकलेली आहे. ती माझ्याच नावाने आहे, गायत्री सुभाष मुळे या नावाने याचिका चालू आहे. अजूनही ते याचिकेचा निर्णय लागत नाहीये. आणि आम्ही लोक, हे गोरगरीब लोक, आपल्या 50 रुपये तासावर 150 ते 200 किलोमीटर रोज जात आहेत. आता तुम्ही मला सांगा, 150 ते 200 किलोमीटर जात आहेत. आज 2025 ला जो काही GR काढला शासनाने 5 जूनचा, त्याच्या मार्फत या लोकांना आजपर्यंत मानधन देण्यात आलेलं नाही. आमची जी नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि आमचा कोर्टामध्ये पाठपुरावा असा चालू आहे का आम्हा लोकांचं समायोजन करा. का आम्ही 2012-13 पासून शाळेच्या विद्यार्थ्यांना कला क्रीडा कार्यानुभव विषय शिकवत आहोत आणि आमच्या या विषयामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे. आज स्पोर्ट्स टीचर म्हणून आमच्या एवढ्या स्पर्धा झाल्या नाशिक महानगरपालिकेत. आज आमचे विद्यार्थी हे खेळाडू म्हणून जिल्हास्तरीय त्यांना पारितोषिक मिळालेले आहेत. आमचे चित्रकलेचे विद्यार्थी आहेत,
त्यांची चित्र महाराष्ट्रात गाजत आहेत. आज ह्या तिघ विषयाच्या लोकांना न्याय मिळत नाहीये. न्याय मिळण्यासाठी आम्ही शासनाचा एक मंत्रालय, एक अधिकारी, एक मंत्री महोदय सोडलेले नाहीयेत. तर आमच्या कोणत्याही गोष्टीला दाद दिली जात नाही. तर आम्ही लोकांनी करायचं काय? आज मानधनापासून वंचित आहे. जून पासून तर डिसेंबर झाला, आता जानेवारी चालू झाला, तरी या लोकांना मानधन मिळालेलं नाहीये. अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने आनंदात दिवाळी साजरी केली आणि आमचे अंशकालीन निदेशक त्यांना साधं 50 रुपये तासाचं मानधन सुद्धा मिळालं नाही. एवढी शोकांतिका या महाराष्ट्रामध्ये. या लोकांना न्याय का देत नाही? कशासाठी देत नाही? त्यांचं समायोजन करा, त्यांच्या कलागुणांना वाव द्या. त्यांच्यामुळे विद्यार्थी पटसंख्या वाढते. आज शाळेमध्ये या विषयामुळे सगळे विद्यार्थी पटसंख्या वाढत आहे. शासनाचं सगळा पाठपुरावा तिथे चाललाय. लवकर न्याय मिळावा, आम्हाला ह्या लोकांचं राहिलेलं मानधन मिळावं अशी मी माननीय शासनाकडे विनंती करते आणि माननीय शासनाने आमच्या विषयाची दखल घ्या एवढीच मी विनंती करते. मी अमित मराठे, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष, शिक्षकेतर संघटना. शालार्थाचे जे आदेश मंजूर केलेले साहेबांनी इथून उपसंचालकांनी, परंतु अजून ड्राफ्ट त्यांचे सोडलेले नाही आणि काहींचे ड्राफ्ट वेतन पथक कार्यालयाला आहे पण त्यांनी अप्रूव्ह नाही केले. तर त्यांनी लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही इथे निवेदन देतो. आज या विभागातील शिक्षकांसाठी हा शिक्षक दरबार आयोजित केला होता. या विभागामध्ये जेव्हापासून उपसंचालक साहेबांनी कार्यभार घेतला, अद्यापर्यंत एकही मान्यता दिलेली नाही. जवळपास 4000 पेक्षा जास्त प्रकरणं या विभागामध्ये शालार्थ पत्र मिळालेले, परंतु ड्राफ्ट टाकणं बाकी आहेत. असे 4000च्या वरती जवळपास आहेत. न्यायालयाने जे काही एकस्तर वेतन श्रेणीसाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे, परंतु न्यायालयाने सुद्धा निर्णय दिलेला असताना देखील हे कर्मचारी काम करत नाहीत. माध्यमिक शिक्षण विभागामध्ये अराजक परिस्थिती आहे. लिपिक लोक पैसा घेऊन कामं करतात, शिक्षण अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. आणि ते करत असताना मान्यता असेल, मेडिकल बिल असतील, जे काही प्रभारी मुख्याध्यापक पदाच्या ज्या मान्यता असतात, तो प्रभारी मुख्याध्यापक मान्यता राखल्यामुळे अनेक शाळांचे वेतन या अद्यापर्यंत प्रलंबित आहेत. त्याच पद्धतीने जे मुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक ज्या पदोन्नतीने ज्या मान्यता असतात, या मान्यता होताना दिसत नाहीत. आणि आज या दरबारामध्ये अनेक प्रश्नांच्या आपल्या उत्तरासाठी जवळपास 3 ते 4 हजार शिक्षक पूर्णपणे एकवटलेले आहेत. परंतु काहीतरी उत्तरं देऊन उपसंचालक साहेबांनी आपल्या ऑफिसमध्ये गेलेले आहेत आणि ही अराजक परिस्थिती निर्माण होण्यामागे या विभागातला, या जिल्ह्यातला शिक्षक कारणीभूत नसून हे जेवढे काही अधिकारी असतील, मग उपसंचालक असतील, संचालक असतील, शिक्षणाधिकारी असतील, बोर्डाचे पदाधिकारी असतील, हे सगळे ह्या परिस्थितीला कारणीभूत आहे. येणाऱ्या काळामध्ये 1 महिन्यामध्ये जर हे प्रश्न सोडवले गेले नाहीत तर या विभागातला पूर्ण शिक्षक या उपसंचालक कार्यालयामध्ये येणाऱ्या 21 फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन बसेल. आणि जोपर्यंत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही पदाधिकाऱ्याला सुट्टी देणार नाही. कारण SIT चौकशीच्या नावाखाली एकच धोरण त्यांनी धरलेलं आहे, एकही काम पूर्ण करायचं नाही, एकही फाईल मार्गी लावायची नाही. हे असंविधानिक आहे. मधल्या काळामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी सह्यांच्या अधिकारासाठी सह्यांचं आंदोलन केलं. हा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना नाही. तुम्ही जिल्ह्याच्या शिक्षकांचं किंवा विभागाच्या शिक्षकांचं वेतन रोखू शकत नाही. संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला नाही. तुम्हाला आंदोलनाच्या अन्य प्रक्रिया असतील. जवळपास 15 दिवस पगार लेट झाले. माझ्या शिक्षक बांधवांना पेनल्टी बसली. ज्यांचे जे हप्ते होते ते हप्ते थकले, त्यांना पेनल्टी बसली. अशा पद्धतीने अराजक परिस्थिती सर्व अधिकाऱ्यांनी तिथे तयार केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर रस्त्यावरची लढाई आम्ही सर्व संघटना मिळून लढणार आहोत.